ओहो आणि चेंडू मात्र पहिला जावं तर 9 धावसंख्या असेल प्रज्योतच्या स्वरूपात. प्रज्योत मला वाटतं आणि सलामीची जोडी आहे मुसाड चांदेवाडी संघाकडे. या संघाचं विशेष कौतुक करावं लागेल. मदन चांदे आणि अक्षय चांदे दोन्ही मोठे स्टार खेळाडू आहेत. ज्याप्रमाणे आत्ताच उस्मान पटेलने आपल्या या टुर्नामेंटला हजेरी लावली होती तसाच मोठा बिग फाईटचा. आणि आता मात्र चेंडूला विरकावून दिलाय. चेंडू असेल लो मध्ये आणि एक धाव मला वाटतं दुसऱ्या धावच्या प्रयत्नात पंचांचा एक आव्हान तर धावसंख्येचा इशारा असेल. 9 धावा आणि या धावसंख्येत बदल होते. धावसंख्या मात्र पुढे सरकते 4 या आकड्यावरती. आणि आता मात्र फ्री हिट असेल नक्कीच. आणि या स्पर्धेसाठी आयोजन खूप सुंदर पाहतोय नियोजन प्रज्योत. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप चेंडू जातो मात्र सीमार सेवार खनकाली षटकार डीजे. थन थन की सुनो झनकार ये दुनिया है काला बाजार. नक्कीच. आणि या स्पर्धेसाठी नियोजन आपण यूट्यूबच्या माध्यमातून आमचे पुण्याचे सर्व आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते सूरज उत्तेकर या मात्र तिकडनं त्यांचं लाईव्ह पाहत आहेत. त्यांनी या मंडळासाठी शुभेच्छा सांगितल्यात. पुन्हा एकदा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने चेंडू मात्र दणदण करत जातोय आणि तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि आता मात्र एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पुढे जाते असते मला वाटतं 5 या आकड्यावरती 11 माफ करा 11 या आकड्यावरती. आणि त्याप्रमाणे एक चांगला बलाढ्य संघ आणि कुठेतरी दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र स्ट्राईकला असेल तो अक्षय गोलंदाज जी मार्कवरती आहे प्रज्योत. वा खतरनाक. आता मात्र चेंडूला दिला विरकावून आणि तेवढंच थोडंसं विस्मीळ पाहायला मिळत आहे सापेल्ली संघाकडनं. आणि ही मॅच नाही ही कॅच नाही ही मॅच सोडलंय. काय सांगशील मित्रा. कारण थोडंसं मला वाटतं दिलीप सरांकडे जाऊया आपण. दिलीप सरांकडे जाऊया. दिलीप सर पहिल्यांदा संघ कुठेतरी सेमीफायनल मध्ये येतोय आणि ही कॅच सोडतोय. काय सांगाल याच्याबद्दल. हॅलो खेळ कॅच सोडणं हा सुद्धा एक खेळाचा भाग आहे. काही वेळेला होतं असं. पुढचा चेंडू यावेळेला पुढे एक स्टेप घेऊन यावेळेला मात्र भिरकावून दिलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. जबरदस्त असा संडे स्पेशल षटकार डीजे. एवढूशी चूक याला महाग पडली एवढूशी चूक याला महाग पडली. त्याची सोडली रयाने त्याची सोडली. आणि नक्कीच एवढीशी चूक पुढे येऊन त्याला मारलंय षटकार मिळवलाय. यावेळेला मात्र मागे जाऊन त्यांना मोठा फटका ऑनच्या दिशेने मारायचा होता. आणि नक्कीच लय बिघडवण्याचा प्रयत्न असतो. हा स्टेपिंग मागे पुढे करणं म्हणजे लय बिघडवण्याचा प्रयत्न असतो. दरम्यान जय गणेश पोश्रे संघ यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. कालच्या दिवसात फायनल मध्ये पोहोचलेला संघ जय गणेश पोश्रे वेलकम. पुन्हा एकदा प्रज्योत पालांडे टू मदन चांदे. कोलोटप्पा चेंडू यावेळेला स्कायर 1 विकेट कीपर झेल घेतोय आणि बाद होतोय. मदन चांदे यावेळेला स्वस्त्यामध्ये तंबूमध्ये परततोय. ऐकूया पहिलं डीजेला नंतर बोलूया आपण ABCD एजेला. डीजे चिमणी जरी उडून गेली असली तर त्यांच्याकडे अजून पाखरं आहेत. या अगोदरच्या एका सामन्यामध्ये आपण बघितलेलं आहे. त्यामुळे चिमणी जरी घरट्यामध्ये गेली असली तरी ही जी पाखरं खास करून ओम सुर्वे नावाचं पाखरू जबरदस्त अशी ढवळाढवळ करून जाऊ शकतो. महादेव नक्कीच सर मगाशीच म्हटलं की हा जो सुर्वे आहे ओम सुर्वे आहे याच्याकडे आपल्याला छोट्याशा नजरेने पाहता येणार नाहीये. कारण की हा एक मोठा खेळाडू आहे. त्या काळामध्ये आपल्याला मुसाड चांदेवाडीमध्ये ज्याप्रमाणे रघु सुर्वे ज्याप्रमाणे अक्षय चांदे
त्याचप्रमाणे मोठा खेळाडू म्हणून हा आपल्याला ओम सुर्वे दिसेल. याआधीच मी म्हटलं होतं ना की एक छोटा थेंब पण सागरामध्ये अथांग लाटा सागर तयार करू शकतो. कुठल्याही थेंबाला हलक्यात घेऊ नका, कारण की छोटा थेंब पण सागरामध्ये एक मोठी लहर तयार करू शकतो. म्हणूनच मित्रांनो मी म्हटलं जातं की प्रयत्न, जिद्द आणि चिकाटी या जोरावरती आपल्याला विजय संपादन करू शकतो. आणि जर आपल्याला जिंकायचं असेल ना तर मात्र जिद्द तेवढीच मेहनत आणि दूरदृष्टी खूप महत्वाची आहे. कारण की जर आपल्याला जिंकायचं असेल तरी इतिहासने, हरलो तरी इतिहास, असं जर आपल्या ध्येय असेल तर आपण नक्की इतिहासाची नोंद. आणि ह्या 15 गाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत मी दिलीप सर सांगतो की येत्या काळामध्ये अशा खेळाडूंची आपल्याकडे नक्कीच नोंद असेल की जे 15 गाव मध्ये बिग प्लेअर असतील नक्कीच. आणि आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय, चेंडू जातोय सीमारेषे पार, षटकार. जाऊया डीजेकडे, धनधनीत षटकार. येलकोट येलकोट जय मल्हार. त्याची मती एक मनात इच्छा होती, कधी होईल अर्धांगिनी त्या खंडोबाची कारभारीनं. सर आणि मी आधी म्हटलं होतं मला वाटतं गेल्या टुर्नामेंटमध्ये पण मी सांगितलं होतं की येत्या काळामध्ये आपल्या 15 गाव फेडरेशन मधूनच जसं उस्मान पटेल इथे येऊन आपल्याला आपण त्याचा सन्मान करतोय त्याच पद्धतीचे काही खेळाडू आपल्याला दिसतील. आणि आता मात्र एक अव्वल धावसंख्या वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव पूर्ण आणि धावसंख्या होते ती 25 धावा. आणि तेवढे बिग प्लेयर आणि मोठे खेळाडू आपल्याला आपल्या या येत्या काळामध्ये फेडरेशन अंतर्गत दिसतील. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅक साईडला मारले चेंडू, मला वाटतं 1 बाउन्स, दणदणीत चौकार. डीजे केलाय सुरेख फटका, मिड विकेट क्षेत्रामधून चेंडू जातोय गोलीच्या वेगानं, एका टप्प्याने सीमा पार, 4 धावा. चेंडू गेलाय सीमा पार, मारला सणसणीत चौकार. नक्कीच. आणि मला वाटतं हा चेक करायचा आहे. मला वाटतं सामना अधिकारी म्हणून संजय उतेकर असतील, दिलीप सर असतील आणि चेक करायचा चेंडू. काय चेक? पंचांनी जरा डिसिजन द्यायचा आहे. थ्रो. ओके. सामना अधिकारी म्हणून योगीजी वायजे आणि योगेश उतेकर या ठिकाणी रीचेक केला जाईल. तोपर्यंत दिलीप सर फक्त 5 मिनिटाचा वेट करा. थर्ड अंपायर चेकिंग करतायत. सामनाधिकारी आहेत योगेश जाधव आणि त्याचप्रमाणे योगेश उतेकर. दिलीप सर, या कळंबोली नवी मुंबईमधील एक गोड आवाज उत्कृष्ट समालोचक म्हणून प्रवीण पुजारी सर आपल्याला जोडलेत आणि त्यांचं आपण खूप खूप स्वागत करूया. आणि त्यांना विनंती करत आपण व्यासपीठावरती स्थान फायनलसाठी खास ते आलेत आणि फायनलची मॅच आपण त्यांच्या आवाजात ऐकू. महादेव सर, आपण ही कंप्लीट करा आणि फायनलची मॅच आपण यांच्या आवाजात ऐकू. प्रवीण सर, आपण विनंती करतो आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे आणि फायनलचा तुमचा गोड आवाज, तुमचं समालोचन आपण मात्र इकडे आम्हाला सांगायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे ओवेचे कॅम्पचे प्रवीण दादा देखील आहेत. प्रवीण, या आपण पण या व्यासपीठावरती. ओव्हर टू महादेव. नक्कीच रोहित सर, असे मोठे ज्यावेळेला दिग्गज कलाकार ज्यावेळेला या व्यासपीठावरती या मंचावरती येतात त्यावेळेला एक वेगळा अनुभव आमच्या गाठीशी पडतो. कारण की एक मोठा कॉमेंटेटर ज्यावेळेला आमच्याबरोबर येतो त्यावेळेला आम्हाला नक्कीच नो बॉल, थ्रो बॉल. तर नक्कीच प्रवीणजी पुजारी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि नक्कीच आपल्याला एकमेकापासून शिकण्याची जी संधी असते ती क्रिकेटचा खेळ, क्रिकेटची पंचगिरी आणि क्रिकेटची कॉमेंट्री अशा 3 जागा आहेत क्रिकेटच्या माध्यमातून बघायला गेलं तर या तिन्ही क्षेत्रामध्ये आपल्याला शिकण्याची एक खूप मोठी संधी असते. नक्कीच दिलीप सर, कारण की ज्यावेळेला असे मोठे मान्यवर इथे उपस्थित राहतात आणि त्यांच्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे अनुभव आपल्या गाठीशी येतात आणि हे अनुभव हे शिकत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणं खूप गरजेचं आहे. आणि अनुभवाने माणूस परिपूर्ण होतो आणि त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे हे सगळे मान्यवर. ज्यावेळेला हे मान्यवर येतात मंचावरती त्यावेळेला आमच्याबरोबर एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. आणि असे कॉमेंटेटर असतील किंवा एक चांगला समालोचक
आपण मराठी भाषेत म्हणायचं म्हटलं तर एक चांगला समालोचक आपल्या जवळ असेल तर मला वाटतं ही क्रिकेटची टुर्नामेंटमध्ये एक चांगली रंगत येऊ शकते. आणि आता मात्र फ्री हिट मेजवानी असेल अक्षय चांदेला. जाऊया ओटो अक्षय आणि आता मात्र दिलाय भिरकावून चेंडू जातोय जवळ जवळ षटकार डीजे. वन विकेट. दरम्यान पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा डीप मध्ये मारलेला चेंडू. मला वाटतं चेंडू जातोय दन 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 करीत. पुन्हा 4 धावांसाठी धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या मात्र बदलते 40 या आकड्यावरती. आणि आता मात्र कुठंतरी असं वाटतंय की सापिर्ली संघाने कुठंतरी आपले होप सोडलेत. आणि मित्रांनो एकदा लक्षात ठेवा की ढासळलेल्या घड्याच्या कोणी विटाई सोडत नाही. स्वतःला आयुष्यात कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका. कितीही मोठा बलाढ्य संघ असला ना तरी स्वतःला कधी आयुष्यात उद्ध्वस्त होऊन देऊ नका. लढा जिंका आणि असं काही फाईट करा की हरला तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहासच झाला पाहिजे. मुसाड चांदेवाडी संघ असो किंवा कुठलाही बलाढ्य संघ असो फक्त टार्गेट डोळ्यासमोर असेल वेगळं तर विजय मात्र आपलाच असू शकतो. दरम्यान पुढचा चेंडू आणि जाऊया मैदानाकडे. अक्षय चांदे असेल. ओ वॉट गोलंदाजीने आता मात्र आव्हान तर धावसंख्येचा इशारा पंचांचा वाईट स्वरूपात. एका धावेने ही भर पडेल. धावसंख्या मात्र सरकते थोडी थोडी पुढे. धावसंख्या होते 41 धावा. आणि अक्षय ऑन फायर एक मोठा बिग स्टार. ज्या वेळेला या खेळाडूला जर येत्या काळामध्ये आपण कल्याण डोंबिवली किंवा ठाणा नगरीमध्ये ह्या खेळाडूला जर उतरवला तर मात्र पुन्हा एकदा मला वाटतं पंचांचा आव्हान तर धावसंख्येचा इशारा असेल. नक्कीच. आणि दरम्यान पुढचा चेंडू असेल आणि अक्षय चांदेसाठी. जाऊया अक्षयकडे. पुन्हा एकदा चेंडू मात्र दिला भिरकावून. थोडासा मिस फील होत आहे. चेंडू जातो वन बाउन्स सीमा रेषेबाहेर. डीजे चौकार. मला वाटतं महेश महापती असतील त्यांना पण मला विचारायचं आहे. हे एक मोठे जे दिग्गज खेळाडू आहेत ह्यांना जर आपण कल्याण डोंबिवली ग्रामीण मध्ये किंवा रायगड जिल्ह्यामध्ये उतरवलं तर विराज मुंडे किंवा केतन म्हात्रेसाठी एक मोठा बिग प्लेयर आपल्याला येत्या काळामध्ये दिसतील का दिलीप सर? हो नक्कीच. भविष्याकडे बघायला काही हरकत नाही आहे. प्रयत्न करायला काही हरकत नाही आहेत. क्रिकेटच्या वरच्या स्तरावरती खेळणं आजकाल एवढी सोपी गोष्ट नाही आहे. नवीन गोलंदाज निलेश आहेत परंतु महेशजी जसे महादेवजी म्हणले बरेच दिवसापासून त्यांना एक प्रश्न भेडसावतोय. दरम्यान पहिल्या चेंडूचं विश्लेषण पहिलं करूया आपण. निलेश पालांडे 1 गडी बाद 46 शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत. निलेश समोर आहे तो ओम. यावेळेला आपटून टाकलेला चेंडू डीप फाईन लेगच्या डोक्याच्या वरून भिरकावून दिलाय. हा चेंडू चाललाय दंडन करत आणि मिळतोय सुंदर असा षटकार. डीजे या ठाणे जिल्ह्याची शान तर नक्कीच महेशजी प्रश्न असा आहे की ढासळलेल्या घराच्या विटाही लोक सोडत नाहीत असे डायलॉग आहेत. परंतु 15 गावामध्ये हल्ली घरं जांब्याची बनत आहेत. मग त्या विटा घेऊन कुठे जात असतील हा मला प्रश्न पडलेला आहे. महेशजी याचं उत्तर मला वाटतं बक्षीस समारंभाच्या आधी तुम्ही देऊ शकता. पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू या वेळेला सुद्धा मिड विकेट बाउंड्रीच्या वरून सुंदररित्या फेकून दिलेला आहे. आणखी एक मिळतोय संडे स्पेशल षटकार.
तुम्ही आता म्हटलात की गेल्या 15 वर्षामध्ये किंवा 15 गावामध्ये गेल्या 15 वर्षाचा इतिहास पाहिला आपण तर मात्र आता विटांची घरं राहिली नाही आहेत, जांभेची घरं आली आहेत. परंतु त्या घरामध्ये घरपण असेल तर आपली मानसिकता चांगली असेल. आणि आता मात्र चेंडू दिलाय लॉंग डीप कव्हर मध्ये, मला वाटतं तेवढं चांगलं शतरक्षण पाहायला मिळतंय प्रज्योतकडनं. आणि एक धाव एसी जर पूर्ण करतील, एका धावेने मात्र संघ असते असते पुढे करतोय. आणि मला वाटतं हे जे घरपण आहे ना, मला वाटतं काही 15 वर्षापूर्वी ज्यावेळेला आम्ही गावात जायचो त्यावेळेला असं वाटायचं की गावात जावावं असं सारखं सारखं. परंतु आता तुम्ही क्रिकेट मुंबईत आणलाय, मुलं मुंबईत आणलंय, आता मात्र गावात काय राहिलंय याचं फक्त उदाहरण द्या दिलीप सर. पुढचा चेंडू निलेशांचा, यावेळेला पुन्हा एकदा फेकून दिलेला आहे, यावेळेला फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्याच्या वरून पुन्हा एकदा. जय श्रीराम षटकार डीजे. विमान हवेमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, परंतु जमिनीवरती काय घडतंय. पुढचा चेंडू साइड चेंड करून ऑनच्या दिशेने पुश केलेला आहे. एक धाव तिथं मिळते आहे आणि धाव संख्या झालेली आहे ती 66. एक गडी बाद 66. आजच्या दिवसाचा मॅन ऑफ द डे, प्लेअर ऑफ द डे म्हणू शकतो ओम सुर्वे. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त फिल्डिंग आणि त्यासाठी त्याला शेवटचा चेंडू दिलेला आहे. कारण अक्षयला माहिती आहे की मॅन ऑफ द डे याच्याकडूनच आणखी एक मोठा फटका पडावा. यस आणि वेलकम कॉमेंट्री बॉक्स. सुंदर असा षटकार. डाव संपतोय, धाव संख्या होते ती एक गडी बाद 72. 3 षटकामध्ये 73 धावांचं गणित ठेवलेलं आहे. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. आपण संधी देऊया डीजेला. यस कमॉन डीजे. बोला जय श्रीराम. यस आणि काय इशारा नेमका कळला नाही, अदर दॅन पाणी. जर काही इशारा असेल तर सांगू शकता. तर पाणीच पाहिजे आहे ना. हा रुपेजी, कारण रुपेजी आता स्वतःला संकटात आणून घेऊन येणार नाहीत. त्यांना सलग आणखी एक मॅच सुद्धा जिंकायची आहे. तर अशा रीतीने सामन्याकडे आपण वळूच. पण महादेवजी यांच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की गावावरून तुम्ही क्रिकेट इकडे आणलं. आता तुम्ही म्हणजे कोणी, दिलीप उत्तेकरनी की फेडरेशननी? जर फेडरेशननी इकडे आणले असेल तर त्याचं कारण आहे की गावामध्ये आता काही मैदानं मोकळी होती, तिथे सुद्धा आपण घरं बांधतोय. आणि त्यामुळे जरी निवे पकडलं, मुसाड पकडलं तर असे 2-3 गाव आहेत जिथे आपण मैदानामध्येच घरं बांधलेली आहेत. नो वे, म्हणजे आम्हाला तो बोलण्याचा अधिकार नाही की तुम्ही ते का केलं, तर तुमचा विषय आहे. परंतु मुंबईच्या मध्ये इकडे सामने वळण्याची काही कारणं, आपल्याकडे मैदानाचा अभाव हे सुद्धा होऊ शकतं. त्यावरती सुद्धा आम्ही एक सूचना केलेली आहे फेडरेशनच्या वतीने. एकत्रित केंद्रीय स्थानी म्हणजे ज्याला सेंट्रल पॉइंटला जर आपण एक मैदान बनवलं सर्व खेळांसाठी तर या सगळ्या मॅचेस, सगळ्या टुर्नामेंट आपण पुन्हा एकदा गावाकडे घेऊन जाऊ शकतो. तर नक्कीच महादेवजी हा माईक घ्या, काय प्रॉब्लेम नाही. आणि दुसरी गोष्ट, महादेवजींचा दुसरा प्रश्न होता की मुलं सुद्धा मुंबईला आलेले आहेत. कारण आपण दुर्दैव आपलं की आपल्याकडे व्यवसाय नाही आहेत आणि नक्कीच नोकरीच्या मुळे आपल्याला मुंबईला यावं लागतं. हॅलो, व्यवसाय आणणं सुद्धा आपलंच काम आहे. परंतु कुठेतरी आपण काही गोष्टीमध्ये कमी पडतोय. त्यामुळे आपल्याला शहराकडे जी धाव घ्यावी लागते. शहर सुद्धा आपलंच आहे, कारण हा जिल्हा, हा महाराष्ट्र हा आपलाच आहे. जिथे जाऊ तिकडे आपणच आहोत. परंतु या 2 गोष्टीचं मला वाटतं थोडक्यात एक थोडंसं क्लेरिफिकेशन मी दिलेलं आहे आणि मला वाटतं महादेव यांचं समाधान होईल. नक्कीच सर.
समाधान तर आहेच तुमच्याकडे बघितलं की मला वाटतं जेव्हा तुम्ही देश सेवेमध्ये 24 तास ड्युटी करत होतात आता मात्र फेडरेशनमध्ये ऑन ड्युटी 24 तास असतात. त्याचं विशेष कौतुक आहे कारण की तुम्ही आहात म्हणून हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे म्हणून येत्या काळामध्ये आम्ही एखाद्या क्रिकेटरला चांगल्या पद्धतीने कुठे पाहतोय की एखादा क्रिकेटर आम्हाला कुठेतरी चांगला मोठ्या लेवलला दिसेल आणि तत्पूर्वी आपण एक मोठी भरघोस देणगी आलेली आहे. प्रमोद वसंत शिंदे गाव मोरवणे विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख यांच्याकडनं मंडळासाठी 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. प्रमोद वसंत शिंदे गाव मोरवणे यांच्याकडनं विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभाग प्रमुख यांच्याकडनं 5,000ची देणगी आलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आणि जाऊया मैदानाकडे. दिलीप सर, ओव्हर टू दिलीप सर. हॅलो, थँक्यू. जरा पुशअप करायचा आहे सामना. पंचाने 5:57 झालेले आहेत. चला, पहिला चेंडू मदन चांदे यांचा. सामना करतात ते किशोर. राकेश यांनी ऑनच्या दिशेने वळवलेला आहे. लॉंग ऑनला चेंडू चाललेला आहे आणि यावरती मात्र एक धाव मिळते आहे. आता मात्र एका सामन्यामध्ये 48, दुसऱ्या सामन्यामध्ये 49 आणि या सामन्यामध्ये त्यांना पूर्ण मौका आहे 50 पार करायचा. दरम्यान तिथे मेडिकल एडची गरज पडते. मेडिकल एड घेऊन जायचं आहे. स्प्रे वगैरे घेऊन जायचं आहे. थोडं क्विक प्लीज. थोडंसं मला वाटते बॅकएक असं वाटतंय. बघा जरा जे थोडेसे जाणकार असतील त्यांनीच बॅकएकला चेक करावं. आणि नक्कीच कालच कोणतरी सांगत होता खेळाडू की क्रिकेट खेळायचं असेल तर तुम्हाला रोज व्यायाम करणं आणि तो नुसता धावण्याचा नाही, नुसता जिमचा नाही, तो क्रिकेटच्या पद्धतीचा व्यायाम करणं गरजेचं असतो. कारण तुम्हाला तुमच्या शरीराला कधी कधी स्ट्रेस द्यावा लागतो. मोठे फटके मारायला, कॅच घ्यायला स्ट्रेस द्यावा लागतो. तुम्हाला चेंडू अडवायला स्ट्रेस द्यावा लागतो. कधी कधी तुमचा एका पायावरती जोर जास्त असतो, कधी कधी तुमचा एक हात जोर झटकला जातो. ह्या सगळ्या गोष्टी सामील केल्यात तर क्रिकेटचा व्यायाम करणं तुम्हाला गरजेचं आहे जर क्रिकेटच्या मैदानामध्ये तुम्हाला जायचं असेल तर. आणि नक्कीच शुभेच्छा त्या खेळाडूला की तू लवकरच चांगला हो आणि आपण खेळ चालू करूया. फलंदाज राकेश. नक्कीच राकेश आणि प्रज्योत यांनी सुद्धा दुसऱ्या सामन्यामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती आणि त्याची पुनरावृत्ती होते का बघूया. परंतु सामना मात्र अगदी सेकंदाला मात्र पुशअप करायचा आहे सगळ्यांनी कारण वेळ खूप कमी होत चाललाय. 3 ओव्हरचा फायनल होईलच पण ती 3 ओव्हरचीच झाली पाहिजे. अशा पद्धतीने सगळ्यांनी तत्पर राहूया आपण. हॅलो, महादेवजी प्लीज. नक्कीच सर. तर पुढे चेंडू असेल मदन यांचा आणि आता मात्र थोडीशी मिसफील्ड होते नाना चांदे यांच्याकडनं. कॅच ड्रॉप होतोय. एक चांगला खेळाडू होता प्रज्योत आणि त्याची मात्र कॅच सोडतोय तो नाना चांदे. चांगला खेळाडू होता आणि ही कॅच महत्वाची होती कारण की ही कॅच मध्ये पूर्ण ज्याच्यावरती ज्या संघाची जिम्मेदारी असा प्रज्योत हा बाद होता त्याला एक तर जीवदान मिळतंय. आणि हा बिग फाईटचा सामना सर्वात प्रथम सापिल्ली संघ आणि पुन्हा एकदा स्लॉग स्वीट लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय मात्र 4 धावांसाठी डीजे. बाळासाहेब जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. थोडंसं विश्रांतीची गरज असेल तर विश्रांती द्या असं आम्हाला वाटतं. रिलीफ स्प्रे मारून कदाचित होणार नाही असं वाटत असेल तर त्याने खेळाडू चेंज करा कारण की तब्येतीची काळजी खूप मोठी आहे. या मैदानावरती आतापर्यंत 2 दिवस गेले चांगले सामने पार पडलेत आणि या सामन्यातूनच कुठेही काही कुठल्या प्रकारचं गाळबोट लागलेलं नाही आहे आणि आपण खेळाडू रिप्लेस करूया. मला वाटतं एक चांगला खेळाडू आहे. नक्कीच महादेवजी. परंतु आयोजकांनी त्यांना ट्रीटमेंट मात्र द्यायची आहे पॅव्हलियन मध्ये बसवून. पुढचा चेंडू यावेळेला मात्र साहिल यांनी ऑनच्या दिशेने वळवला. चेंडू चाललाय अक्षय यांच्याकडे. लॉंग ऑनला एक धाव निश्चित मिळते. सिंगल्स मिळत आहेत आणि नक्कीच एक गडी बाद 6 अशी धावसंख्या आपल्याला
7 अशी धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे. पुढचा चेंडू मदन यांचा, पुन्हा स्लो गतीचा चेंडू, यावेळेला उंच टोला मारलाय परंतु चेंडू गेलाय डीप फाईन लेग बाउंड्री वरती अलगद झेलला जातोय. संकेच्या मार्फत गडी वाजवतोय प्रज्योत पालांडे डीजे. वाट मला त्या कर माराया गेला यांचा बॅट म्हणा उठ झाला. उंच सिक्सर मारा तर नक्कीच गेले 2 डाव जबरदस्त अशी फटकेबाजी करणारा यावेळेला मात्र प्रज्योत स्वस्त्यामध्ये तमूमध्ये परततोय आणि कल्पेश आलेले आहेत नवीन फलंदाज. 2 गडी बाद 7. पुन्हा एकदा एरोप्लेन जाताना आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेला मात्र टॅप करायचा प्रयत्न केलेला चकून चेंडू विकेट किपर रुपेश यांच्या हातामध्ये आणि काय 2 स्क्रीन मध्ये बघायला मिळते. खेळपट्टी एका बाजूला आणि एका बाजूला आपल्याला एरोप्लेन म्हणजे विमान जाताना बघायला मिळतोय. काय कलाकृती आहे आणि नक्कीच मैदानाच्या वरती समोर डोळ्याने आपण सुद्धा बघू शकतो. टॉवरच्या वरून विमान चाललेलं आहे. काही नजारा आहे, सूर्यास्त होत चाललेला आहे, विमानाचं दृश्य, खेळाचं दृश्य आणि एकात्मकतेचा आणखी एक नमुना पेश करतायत ते सगळे अखंड 15 गावकर. नक्कीच दिलीप सर. आणि हे मात्र ज्यावेळेला हे संघ असे रंगतदार होत असतात ना त्यावेळेला मात्र यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक लाईव्ह बघत असतात. आणि 15 गावातली आता कुठलंही टुर्नामेंट असू द्या सगळ्यांचं लक्ष यूट्यूबकडे असतं. कारण की प्रत्येक टुर्नामेंट ही आता आपली होत चालले आणि प्रत्येक संघ हा आपलासा वाटू लागलाय. कारण की एवढं मोठं प्लॅटफॉर्म. आत्ताच आम्हाला पुण्यावरून फोन आला. आमचे वर्गमित्र सुभाष पालांडे गाव सापिर्ली गावचे सुभाष पालांडे यांनी मात्र यूट्यूबमधून पाहतायत आणि आवर्जून त्यांना मला वाटतं यूट्यूबच्या माध्यमातून आता बरेच वर्षांनी भेटलो. नक्कीच मला वाटतं हा शॉट मारला होता, थोडासा मिस्टेक शॉट होता पण 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केले. आणि या यूट्यूबच्या माध्यमातून सर दिलीप सर मला सांगावंसं वाटतं की हा जो मित्र माझा वर्गमित्र आहे मला वाटतं आज 15 वर्षानंतर त्याची गाठभेट झाली. ती सुद्धा त्याने यूट्यूबच्या माध्यमातून टुर्नामेंट बघावी आणि त्याला कुठंतरी वाटलं की आपला वर्गमित्र समोर दिसतोय कॉमेंट्री करताना. पुढच्या दरम्यान पुढचा चेंडू, ओ हो काय जबरदस्त गोलंदाजी करतोय ओम सुर्वे. या विशेष ह्या खेळाडूचं कौतुक करावं लागेल कारण की एवढा मोठा खेळाडू आहे आणि कुठल्याही प्रकारचं त्याचं बॉडी लँग्वेज पाहिलं ना सर की असं बरं वाटतं की त्यामध्ये कुठलाही अभिमान स्वाभिमान नाही आहे. मी एक सर्वसामान्य खेळाडू आहे पण खेळाडू मात्र मोठा आहे याची प्रचिती देतोय ओम सुर्वे. पुढचा चेंडू, ओ काय गोलंदाजी. मी आत्ताच म्हटलं होतं की बॉडी लँग्वेज वरती त्याच्या गेलो तर मात्र ओमकडे पाहिलं तर ओम आणि ओमच आहे. जाऊ डीजेकडे. दरम्यान डीजे, आमचे बापाचे जाग आता तुम्हीच सांगा बरं कसं काही जमान. आता तुम्हीच सांगा बरं कसं काही जमान. रिटर्न चाललेत कारण की चांगले एक गोलंदाजी मार्क होती मला वाटतं ओम सुर्वे आणि त्यांचे कप्तान रुपेश चांदे. पुन्हा एकदा जबरदस्त परंतु आव्हान तर धावसंख्येचा इशारा असेल, पंचांचा वाईट धावसंख्येचा इशारा असेल आणि धावसंख्येत थोडंसं बदल होत आहे. आणि मुसाड चांदेवाडीचं विशेष कौतुक करावं लागेल कारण की मुसाड चांदेवाडीमध्ये आत्ता मात्र नितीन मोरे दिसतोय. थर्ड स्लिपला नितीन मोरे आहे. समोर मात्र लॉंगॉनला अक्षय चांदे असतील, विठ्ठल धोत्रेची कुठंतरी कमी उणी भासते कारण की हे मोठे दिग्गज खेळाडू दिसत आहेत. दरम्यान पुढचा चेंडू, पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते ओमच्या मार्गात. आत्ता मात्र कुठंतरी सापिर्ली संघाने होप सोडले असं वाटतंय कारण की मोठे प्रहार करताना जय गणेश पोसरे या संघाच्या संघनायकांनी जरा टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. दरम्यान पुढचा चेंडू असेल ओमचा. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या खेळाडूसाठी. एक चांगला खेळाडू आपल्या बरोबर आहे आणि या चांगल्या खेळाडूचं लक्षणच दिसतंय की तो चांगल्या पद्धतीची गोलंदाजी असेल किंवा चांगल्या पद्धतीची फलंदाजी असेल. एक ऑलराऊंडर म्हणून ओम सुर्वे मॅन फॉर मुसाड चांदेवाडी. जाऊया मैदानाकडे.
वाह वाट गोलंदाजी, काय गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी. मित्रा ऑल द बेस्ट. इथून पुढे होणाऱ्या सर्व सामन्यांसाठी, येणाऱ्या काळासाठी तुझ्यासाठी ऑल द बेस्ट असेल, कारण की अशी ही तर नक्कीच महादेव, नक्कीच तो फलंदाज जो आहे तो अंकुश पालांडे, आणि त्यांनी नक्कीच ओमला चांगलं रीड केलं असेल. पुढचा चेंडू नवीन षटकातला रुपेश यांचा यावेळेला मात्र फेकून दिलेला आहे. लॉंग ऑन बाउंड्रीच्या वरती चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर, मिळतोय षटकार आणि येत आहेत धावा 6. परंतु आता मात्र खेळून काढायचं आहे हे षटक. परंतु अंकुश पालांडे जेव्हा ओम सुर्वे यांच्या वयाचे होते महादेवजी, त्या टायमाला त्यांची गोलंदाजीने, त्यांची फटकेबाजी, संजयजी आणि आम्ही सगळे अगदी बघतच राहायचो. त्यावेळेला यूट्यूब माध्यम नव्हतं, परंतु काय खेळी करायचे अंकुश पालांडे. आणि आता मात्र ते वॅटरन झालेले आहेत. यावेळेला मात्र रनआउटच्या रूपामध्ये अरे कशाला कशाला, अरे कशाला कशाला वेडेपणा तू केला. आणि नक्कीच बोलतात ना, रस्सी जळली तरी त्याचे जे व्रण असतात ते जात नाहीत. त्यामुळे रुपेजी जीवदान देत आहेत आणि अंकुशना सांगतायत की तुमचा एक तरी फटका आम्हाला बघायचा आहे. आणि बघूया या षटक संपण्याच्या आधी एखादा तरी फटका आपल्याला बघायला मिळतो का, ज्याला म्हणतात ना, जे मगाशी सांगितलं त्याप्रमाणे रस्सी जळली असली तरी त्याचे व्रण मात्र कायम राहतील. आणि अंकुशच्या बॅटतून एक क्लासिकल फटका आपल्याला नक्कीच बघायला मिळेल उर्वरित चेंडूमध्ये. 3 चेंडू शिल्लक आहेत. नक्कीच सर. आणि मात्र अंकुश असेल आणि जयवंत असेल दुसऱ्या साईडला, हे मोठे दिग्गज खेळाडू होते. येत्या काळामध्ये मला वाटतं त्याने 80s 90s मध्ये ज्याप्रमाणे सुपरहिट हिरो असतील त्याप्रमाणे हे सगळे मोठे दिग्गज खेळाडू 15 गावामध्ये आम्ही लहान होतो आणि ह्या सगळ्यांच्या टुर्नामेंट आम्ही पाहायला जायचो. त्यामध्ये प्रवीण चव्हाण असेल, अजय जाधव असेल आणि पालांडे असतील, संतोष शिंदे असतील, असे बरेचसे दिग्गज खेळाडू होते ज्यांच्या खेळ बघण्यासाठी आम्ही मात्र जायचो आणि बांधावरती कुठेतरी बसून ही टुर्नामेंट पाहायचो. आणि हे मोठे दिग्गज खेळाडू आमच्या समोर असायचे. दिलीप सर. नक्कीच पुढचा चेंडू मारलेला आहे ऑफच्या दिशेने, परंतु आता मात्र वाटत नाही की अंकुशला बॅटिंग भेटेल. मला वाटते शेवटचा चेंडू असावा. यस. आणि हा सामना मुसाड चांदेवाडी संघानं जिंकलेला आहे. हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणखी एका फायनल मध्ये प्रवेश केल्याबद्दल मुसाड चांदेवाडी संघाचं, आयोजक संघाचं तुमचाही हार्दिक आभार. नक्कीच आता लगेचच आपण नाणेफेक करून घ्यायची आहे, कारण 3-3 षटकं ती सुद्धा आपल्याला वेळेतच संपवायची आहेत आणि सर्वांनी खेळाकडे लक्ष द्यायचं आहे आणि लवकरच सामना पण संपवायचा आहे, सामना चालू करून संपवायचा आहे. त्या दरम्यान नाणेफेक होते आहे. ओ टू रोहित उतेकर. यस नक्कीच दिलीप सर. आपण प्रज्योत टॉससाठी आमचे आदरणीय सन्माननीय येरुणकर सर आपल्याला विनंती करतो, आपण टॉस का बॉस एरियामध्ये या. कॅप्टन ऑफ जय गणेश पोसरे आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि मदन चांदे आपण पण या. मदन प्लीज हरिअप. आमचे आदरणीय सन्माननीय येरुणकर सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर नक्कीच या टॉस्का बॉस एरियामध्ये आम्हाला जोडले गेलेत येरुणकर सर. आमच्या प्रमुख मान्यवरांच्या यादीमध्ये देखील त्यांचं नाव आहे. आणि थँक्यू सो मच सर, आपण आलात स्पर्धेला भेट दिलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. तर या लगेच फायनल मेगा फायनलचा मुकाबला आता सुरू होणार आहे. एका बाजूला कॅप्टन ऑफ मुसाड चांदेवाडी मिस्टर मदन चांदे आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन ऑफ जय गणेश पोसरे साहिल सुतार यांना पाहतोय. साहिल या इकडे. आणि टॉस स्पिन करतील येरुणकर सर. आदरणीय सन्माननीय येरुणकर सरांच्या माध्यमातून टॉस केलं. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय मुसाड चांदेवाडी संघ. दोघांनी थांबायचे इथेच फक्त. आणि या ठिकाणी फलंदाजी स्वीकारले मुसाड चांदेवाडी संघाने. सर काय सांगाल? सर्वप्रथम आपण विचारूया येरुणकर सर. सर आपल्या विद्यमान आपल्या मंडळाच्या वतीने साफिरीच्या वतीने आयोजन आहे, आपले खूप मोलाचे 2 शब्द शेअर करा. खरं म्हणजे या ठिकाणी मला आनंद होतोय. पहिल्यांदाच सापिर्ली गावच्या वतीने टुर्नामेंट भरवली जाते मुंबईसारख्या ठिकाणी.
खरं तर हे मुंबईचं जीवन जे आहे आपलं रोजीरोटी कमवताना आपण हे प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यातूनच आपण हा आनंद लुटायचा आहे. 15 गावचं जे फेडरेशन आहे त्या फेडरेशनच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष ह्या स्पर्धा भरवल्या जातात आणि मी यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा नेहमी याचा आनंद घेत असतो. आज या ठिकाणी प्रत्यक्ष हे सर्व बघायला मिळतं आहे याचा मला खरंच कौतुकास्पद वाटतं आहे. या ठिकाणी चांगले खेळ आपल्या 15 गावातून खेळले जात आहेत, चांगले खेळाडू तयार होत आहेत याचा मला या ठिकाणी आनंद आहे आणि मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो. नक्कीच येळवणकर सर, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आणि साहिल, काल आपण खेळलात. यस सर, आपण थोडं 2 मिनटं थांबा, इथे एक सत्कार तुमच्या शुभ हस्ते करायचा आहे. साहिल, काय सांगाल? एक स्पर्धा आहे, मोठी टीम समोर आले, मुसाड चांदेवाडी सातत्याने आपण एकमेकांसमोर खेळतो आणि या स्पर्धेबद्दल आणि या टीमबद्दल आणि एक स्ट्रॅटेजी तुमची फायनलसाठी. 3 ओव्हरचं षटक असेल, त्याच्यात आम्ही 30 ते 40 या दरम्यान स्कोर थांबू आणि बॅटिंगमध्ये कमीत कमी 40 रन फक्त. नक्कीच साहिल, तुम्हाला शुभेच्छा असतील, चांगला खेळ करा, सर्व टीमला देखील शुभेच्छा असतील.